वाईटाच्या बाजूला कुणीही नसतं, चांगल्याच्या बाजूला सगळे असतात एवढंच लक्षात ठेव. तुझ्या हातनं घडलंय ना, तुझं तुलाच भोगाचं आहे एवढं लक्षात ठेव. राजा परीक्षित म्हणतायत की मग आपल्याकडनं जर जीवनाचं साफल्य करायचं असेल तर एक करावं म्हटले, या हरीला जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न करत असताना भगवंताशी तद्रूप होत असताना भगवंताला मात्र एकच मागावं, मला जे जे माझ्या कर्माची शिक्षा म्हणून देणार आहेस ते दे, परंतु एक कर, तुझं विस्मरण मला कधीही होऊ देऊ नकोस. भगवंताला एवढंच मागावं, बाकी काही मागायची जरूर नाही असं म्हणतायत. आणि म्हणून हा पराशर पुत्र जो व्यास आहे त्याने काय केलं तर म्हटले 4 वेद निर्माण केले. तो ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद निर्माण केले, 18 पुराणं निर्माण केली. आणि या सरस्वती नदीच्या काठी येऊन सुद्धा पुन्हा व्यासांना असं वाटतंय एवढं सगळं करून सुद्धा शांती नाही, शांती नाही. वास्तविक पाहता व्यास हे भगवान कृष्णांचे अवतार असून सुद्धा मनशांती मिळाली नाही का. एकुलता एक मुलगा जो आहे तो कसा झाला, ब्रह्मचारी झाला आणि रानात निघून गेले. ते शुक महामुनी आहेत, लक्षात ठेवा. प्रपंचातलं आसक्ती बाजूला केल्यामुळे सुद्धा आणि भगवंताचं दर्शन नाही आणि भगवंताची मनशांती जी आपल्याला पाहिजे ती मिळाली नाही. आणि म्हणून ते म्हणतायत राजा परीक्षिता, अश्वत्थाम्याने निद्रिस्त असणाऱ्या द्रौपदी पुत्रांचा वध केला ही गोष्ट खरी आहे, उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा उपयोग केला ही गोष्ट खरी आहे. परंतु ते अस्त्र भगवंतांनी स्वमायेने धारण केलं, त्याला कवच घातलं आणि तुझा जन्म झाला, नाही तर तू जन्माला सुद्धा आला नसता. ही भगवंताची कृपा आहे एवढं लक्षात ठेव. आणि म्हणून हा नित्य जो सदा सर्वदा नित्य हरी तुझ्या जवळ आहे ना, त्या हरीचं स्मरण करणं आणि त्याचं गुणवर्णन ऐकून आपलं राहिलेले दिवस जे आहेत ते भगवंताशी जोडले कसे जातील याचा विचार करणं एवढंच आता तुझ्या हातात आहे. आता याच्यामध्ये काहीही बदल व्हायचा नाही एवढं लक्षात ठेव. आणि म्हणून म्हणतायत की मग ज्याने हे पापकर्म केलं त्याला काही शिक्षा मिळाली की नाही. राजा परीक्षित शुक महामुनींना विचारतायत की उत्तरेच्या गर्भावर, माझ्या मातेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र ज्याने सोडलं त्याला काही शिक्षा दिली की नाही भगवंताने, का भगवंताच्याकडे न्याय नाहीच आहे. शुक महामुनी सांगतायत की अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा उपयोग केला, त्याचा परिहास करता येणार. आणि म्हणून अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं ही गोष्ट खरी आहे. कृष्णाने सांगितलं की हा वध जो आहे तो योग्य आहे, करायला पाहिजे. आपण जिवंत राहावं याच्याकरता गर्भात असणाऱ्या जीवाचा सुद्धा जो वध करतो त्याच्या हत्या करायला कुठलाही दोष नाही असं भगवान श्रीकृष्णाने सांगून सुद्धा अर्जुनाने गुरुबंधू म्हणून अश्वत्थाम्याला सोडून दिलं एवढं लक्षात ठेवा. हा गुरुबंधू आहे म्हणून त्याला सोडून देतो म्हणले, परंतु भगवंत म्हणतायत अर्जुना काही ना काहीतरी शासन जर केलं नाही तर तो स्वभाव होतो एवढं लक्षात ठेव. म्हणून म्हणजे अश्वत्थाम्याच्या मस्तकावरचे सगळे केस काढले, मणी काढून घेतला आणि दारिद्र्यात त्याला आजन्म भटक राहा म्हणून शाप देऊन टाकला आणि तो नर्मदेच्या काठी हिंडत राहिला. याच्यासारखी वाईट अवस्था कधीही असू नये लक्षात ठेवा. भगवंताने जीवित सोडलं पण आयुष्यभराचं कल्पांतापर्यंत फिरायचं आहे अश्वत्थाम्याला. आपल्या जखमेमधनं पू आणि रक्त वाहत आहे आणि म्हणून दुर्गंधी येते म्हणून त्याच्या जवळही कोणी जात नाही. इतकं वाईट आयुष्य आपल्या कधीही वाट्याला येऊ नये. राजा परीक्षिता, आपलं कर्म जे आहे ना ते फळ देतं ही गोष्ट खरी आहे, म्हणजे कधीही त्याचा निरोध होणार नाही, भगवंत त्याच्यातनं सोडवणार नाही. असं कर्म कमीत कमी आपल्या हातनं होऊ नये याच्याकरता काय होशील, सावधान चित्ताने ऐक म्हणले भागवत. म्हणून ते म्हणतायत की सुत मांडतायत ब्राह्मणांना उदक देण्याकरता अर्जुन, द्रौपदी हे 5 पांडव गेले, भगवान श्रीकृष्ण बरोबर आहेत आणि सगळे गंगेवर गेले आणि जे मृत आहेत त्यांच्याकरता भगवंताने गंगेमध्ये तर्पण केलं. हे भगवंतांचं आणखी वैशिष्ट्य आहे. म्हणून श्राद्धाला ज्यांना अंतकाळी ज्यांना जाता येत नाही त्यांनी दशक्रिया विधीला जावं आणि हातावर पाणी घ्यावं आणि त्या दगडावर आपण सोडतो ना जो असतो, आपण त्याला काय म्हणतो दशक्रिया विधी म्हणतो ना, त्याच्यावर सोडावं आणि आपलाने त्याचा जो ऋणानुबंध आहे तो इथल्या ते सोडून त्या जीवाला मोकळं करून टाकावं एवढं लक्षात ठेवा. त्याला बंधनात पाडून ठेवू नये याच्याकरता आहे आमच्या भगवान श्रीकृष्णाने पांडवांना सांगितलं सगळ्यांच्या गंगा तर्पण करा. आणि म्हणून सगळ्यांनी ते केल्यानंतर मात्र भूतांच्या अंतर्यामी असणारा हा जो श्रीहरी आहे त्यांनी या पांडवांना सांगितलं
आता हे राज्य निष्कंटक झालं, तुम्ही सार्वभौम झालात, आता राज्य करा. आणि आता मी काय करतो म्हणले, मी आता परत द्वारकेला जातो म्हणले. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत माझं जे काम होतं ते झालं, आता मी इथे काही थांबत नाही, मी माझ्या ठिकाणी जातो म्हणले. पांडव म्हणतायत आता धर्माचं राज्य आलंय, भगवंता तुम्ही जाता कशाला, इथेच राहा, घ्या, तुमच्यामुळे सगळं झालं हे आम्हाला मिळालं, ही गोष्ट खरी आहे. परंतु ते म्हणतायत की हा परमात्मा जो आहे तो म्हणला काम झाल्यानंतर काही वेळ थांबू नये असा नियम आहे, आणि म्हणून मी माझ्या ठिकाणी परत जातो अरे म्हणले. परंतु ते म्हणतायत धर्मराजाने विचारलं, भीष्म पितामह कुरुक्षेत्रावर अजून शरपंजरी आहेत, त्यांना भगवंता तुम्हाला भेटायचं आहे की नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत सर, भगवान श्रीकृष्ण, पांडव, द्रौपदी सर्वजण भीष्माचार्यांच्या जवळ गेले. नारद महर्षी तिथे आहेत. भीष्मांना भगवान श्रीकृष्णांनी हात जोडून नमस्कार केला. भगवान श्रीकृष्णांनी नमस्कार केल्याबरोबर आमचे भीष्म आहेत ते भगवंता म्हणतायत, भगवंता तुझी कृपा एवढी मोठी आहे, तू इतका सहृदयी आहे, माझा शब्द माझी प्रतिज्ञा खरी व्हावी म्हणून तू तुझी प्रतिज्ञा खोटी केलीस, इतका तू मोठा आहेस म्हणलंय. न जरी शस्त्र करी, हे भगवंतांचं जे वर्णन आहे, भगवंतांनी जी शपथ घेतली ती भगवंतांनी मोडली आणि भीष्माचार्यांच्या अंगावर सुदर्शन चक्र घेऊन धावले. भगवंतांनी आपली त्याची प्रतिज्ञा स्थिर ठेवण्याकरता आपली प्रतिज्ञा मोडली. भगवंत अहंकारी नाही तेवढं लक्षात ठेवा. भीष्माचार्यांना सांगतायत, भीष्मा या देहातनं प्राण निघून जाणार ही गोष्ट जर खरी असेल तर असं कर, तुझ्याकडे जेवढं ज्ञान आहे ना ते या ज्ञान सगळ्यांना देऊन टाक. ज्ञान तुझ्याबरोबर जाऊन उपयोग नाही, हे सगळं ज्ञान जे आहे तू देऊन टाक. आणि म्हणून धर्मराजांना सांगतायत, धर्मराजा राज्य करायचं जर असेल तर राज्य कसं करावं हे भीष्माकडनं शिकून घे म्हणले. का हा देह पडल्यानंतर त्याच्याबरोबर ज्ञान निघून जाईल, आणि तुला राज्य जर करायचं असेल तर राजधर्म म्हणजे काय कळलं पाहिजे, कोश कसा सांभाळावा हे कळलं पाहिजे, राजाची धर्मनीती काय असली पाहिजे, नीती न्याय आणि धर्म म्हणजे काय, राजाचं वर्तन कसं असलं पाहिजे, प्रजेला संरक्षण कसं द्यावं, हे सगळं ज्ञान कोणाकडे आहे, भीष्माकडे म्हणले. भीष्माकडनं घे. आणि धर्मराजांना पायाशी बसलेत आणि धर्मराज सांगतायत भीष्माचार्यांना, तुम्ही ज्ञान द्या, तुम्ही सांगितल्याबर हुकूम, मी राज्य करायला तयार. भगवंतांचा आदेश आहे भीष्माचार्यांना. आणि मग मात्र भीष्माचार्याने राजधर्म, मोक्षधर्म, स्त्रीधर्म, वर्णाश्रम हे सर्व ज्ञान दिलं. आणि भगवंतांना म्हणतायत, देवा तू जे सांगितलंस तेवढं कर्म या देहाच्याकडनं घडलं, आता काय कर, शांत कर म्हणले. शांत कर याचाच अर्थ असा, हा देह सोडून जायचा आहे, त्यावेळेस तू माझ्या सन्निध असला पाहिजे, बाकी मला काहीच नको. शरशय्यावर पडल्यावर भीष्माचार्यांच्याकडे भगवंतांनी पाहिलं आणि भगवंत म्हणतायत, भीष्मा या देहाच्या अनुषंगाने जे जे कर्म व्हायचं होतं ते कर्म तू पूर्ण केलंस, आता आपल्या घरी परत चल. त्या क्षणी भीष्माचार्याने देह ठेवला आणि भगवंतांच्या सन्मुख ठेवला. हे आणखीन विशेष. भगवंत म्हणतायत हे सर्व झाल्यानंतर मात्र हा सगळ्यांच्या मग आता परीक्षित राजाने विचारलं, हे विश्व निर्माण केलं भगवंतांनी, नानाविध रूपाने केलं ही गोष्ट खरी आहे, नाना गुणांनी केलं ही गोष्ट खरी आहे, पण भगवंत हा सृष्टी निर्माण करून सुद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी कुठे तेवढं सांगा. शुक महामुनी सांगतायत, राजा परीक्षिता या सृष्टीमधल्या प्रत्येक जीवामध्ये हृदयस्थ परमात्मा आहे एवढं लक्षात ठेव. प्रत्येकाचं चैतन्य स्वरूप जे आहे ते परमात्मा स्वरूप आहे एवढं लक्षात ठेव. आणि म्हणून हा सगळ्यांच्या ठिकाणी आहे, परंतु ते म्हणतायत हा परमात्म्याच्या ठिकाणी मात्र ज्यांना मन, दृष्टी आणि वाणी याद्वारे हा प्रगट होतो. म्हणून आपल्याला भगवंताचं नामस्मरण करणं सहज शक्य आहे. म्हणून आपल्याला सांगितलं ध्यानामध्ये रूप असावं आणि मनामध्ये नाम असावं एवढं लक्षात ठेवा. हा नाम आणि रूप एकरूप झाल्यानंतर मात्र भगवंतांनी याच्यात काही फरक केला नाही असं म्हणतात शुक महामुनी. ते म्हणतात प्रत्येक जीव जो आहे ना तो पहिल्यांदा रूपाला येतो. आपण पहिल्यांदा आपला जन्म झाला, त्याच्यानंतर आपल्याला नाव ठेवलं, जे नाव ठेवलं ते आपल्याला आयुष्यभर येऊन चिकटलं. ही गोष्ट खरी आहे की नाही? त्या नावाबरोबरच आमचे सर्व व्यवहार चालू आहेत की नाही. कुठपर्यंत मेलो तरी म्हणतात यांचं दाखला घेऊन या, म्हणजे आपल्याला आपल्या नावावर करून घेतं, यांचं नाव कमी करून घ्या. जे नाव आलं ते चिकटतेला ही गोष्ट खरी आहे. म्हणून ते म्हणतात परंतु
जे भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, ते नावारूपाच्या पलीकडे असणारं जे मी, जो परमात्म तत्व याला जाणण्याचा जो प्रयत्न करतात, त्याला काय म्हणतात? स्वतःचं स्वत्व किंवा स्वतःचं स्वरूप पाहण्याचा प्रयत्न म्हणजे भक्ती मार्ग. मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणून या विश्वामध्ये जरी मी आलेलो असलो, हे सगळं माझ्या भोवती जरी असलं, तरी ते इथे आल्यानंतर निर्माण झालंय आणि मी गेल्यानंतर हे सगळं इथल्या इथेच राहणार आहे, माझ्याबरोबर काही येणार नाही. हे ज्याला कळलं तो काय होतो? अंतर्मुख होतो आणि म्हणतो मी कसा आहे? परमात्मा स्वरूपच आहे. माझं स्वरूप हे आहे. मी म्हणजे हा नाही, हा देह म्हणजे, या देहाला हे नाव आहे. म्हणून आमचे समर्थ म्हणतात पहिल्यांदा जीव जो आहे ना, तो नावाला येतो, पहिल्यांदा रूपाला येतो, मग नामाला येतो, आणि मग काय होतं? गुणांनी आणि अवगुणांनी तो नावा रूपाला येतो. आपण म्हणतो ना, हे ना कशात सांगतो बरं का, त्यांचं दिसण्यावर जाऊ नका बरं का, त्यांच्याकडे 56 खोड्या आहेत, झालं संपलं. आणि मग जी आमची कीर्ती किंवा अपकीर्ती आहे ती फक्त मागे राहते, हा देह निघून जातो. ही गोष्ट खरी आहे. माणसाने काय करावं? अपकीर्ती मागे ठेवून जाऊ नये, सत्कीर्तीच ठेवावी. भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्याकरता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून धृतराष्ट्र आणि गांधारीकडेही भगवान श्रीकृष्ण आमच्या धर्मराजांना घेऊन गेले. भगवंताच्या मनामध्ये कुठल्याही जीवाबद्दल आकस नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून धर्मराजांना किंबहुना वाटलं की धृतराष्ट्र आणि गांधारीकडे जावं, पण भीमाला असं वाटतंय की जायचं काय आवश्यकता नाही, आपण आता राजे झालो, त्यांच्याकडे कशाला जायचंय? धृतराष्ट्राकडे जाऊ नये असं वाटतंय भीमाला. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतायत जे राज्य वाईट मार्गाने सांभाळलं ही गोष्ट खरी आहे. मुलाच्या पापकर्माला ज्याने सहानुभूती दाखवली किंवा संमती दर्शवली, असा जरी धृतराष्ट्र असला तरी पांडव कुळामध्ये तो श्रेष्ठ आहे. त्याला नमस्कार कर, आयमिक राज्य ग्रहण कर. मोठ्या आशीर्वाद मिळवण्याकरता नम्र व्हायला काहीच कारण नाही, मनामध्ये वैर ठेवायचं काहीही कारण नाही. धर्मराजा त्यांच्या पाया पड, नमस्कार कर आणि मग राजगादी सांभाळ असं म्हणतायत धर्मराज. आणि चारही भाऊ धृतराष्ट्रांच्याकडे गेले. भगवान श्रीकृष्ण समोर आहेत, गांधारी समोर आहेत, सगळ्यांनी नमस्कार केला. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा कमी अधिक नाही, प्रत्येक जीवामध्ये ते आहेच आहेत. म्हणून त्यांनी धृतराष्ट्राला नमस्कार केला, गांधारीला नमस्कार केला, गांधारीला नमस्कार केला. आणि गांधारी सहजपणे म्हणली, भगवंता तुम्हाला जर मनाला असतं तर तुम्ही हे युद्ध थांबवू शकला असतात. माझे 100 पुत्र या रणांगणात गेले, मी कसे पुत्रहीन झाले आणि आता माझी काळजी घेणारा कोणी नाही. हे सारं जे झालं ना भगवंता, तुमच्यामुळेच झालं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे घडणार आहे ते घडायचं आहे, ते घडणारच आहे. युद्ध हो न हो, पण प्रत्येक जीवाला इथनं जायचं ही गोष्ट खरी आहे. मी युद्ध जरी घडवलं नसलं तरी तुझे पुत्र राहिले असते असं नाही, ते आपल्या गतीने गेलेच असते. तरी म्हणले कृष्णा, जसा आमचा सगळा वंश निर्वंश केलास ना तू, तुलाही ती शिक्षा भोगणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे जा, तुझा सुद्धा कुलसंहार होईल. भगवान श्रीकृष्णांना गांधारीने शाप देऊन मोकळे झाले. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, गांधारी माझं काम तू आणखीन सोपं केलंस. भगवंताचा संकल्प याला कुणीतरी निमित्त लागतं आणि म्हणून ते म्हणतायत माझा संकल्प तू पूर्णत्वाला नेला गांधारी, बरं झालं. आणि धर्मराजही म्हणतायत की आता काय करू, तुमची काही व्यवस्था करू का? तिथे धृतराष्ट्राला संजय म्हणतायत एवढं महायुद्ध झालं धृतराष्ट्रा, भगवंतांनी गीतेचं जे तत्वज्ञान कुरुक्षेत्रावर सांगितलं ते मी तुला सांगितलं, तुझी अजूनही मनोवृत्ती बदलली नाही का? अजूनही राज्याचा मोह आहे का? ते काढून टाक आणि काय कर, म्हणजे वानप्रस्थाश्रमी हो, आता इथनं बाहेर निघ, ते हस्तिनापूर सोडून निघून जा. आता तुझं इथे काहीही राहिलेलं नाही, म्हणून विनाकारण इथे मन गुंतवून ठेवण्यात काहीही अर्थ नाही. पण धृतराष्ट्र म्हणतायत की जो पांडवांचा म्हणजे माझा सुद्धा नातू आहे ना, पण तू आहे, त्याला मला पाहायचं आहे, त्याच्यानंतर मी जातो. झालं, हा वंशधर आहे आमचा पांडव कुळाचा, त्याचा जन्म झाल्यानंतर मी जातो. धृतराष्ट्र आणि गांधारी म्हणतायत आम्ही थांबतो, त्याचा एकदा जन्म झाला, त्याचं कोड कौतुक झालं ना की देवा आम्ही हे सगळं सोडून जातो. आम्ही तुम्हाला म्हणल्याप्रमाणे उत्तरेकडे हिमालयाच्याकडे जातो असं आश्वासन धृतराष्ट्राने दिलाय, गांधारीने दिलाय. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे
की त्यांच्या जवळ असणारे जे आहेत आमचे आचार्य म्हणून जे सांभाळले गेले ते म्हणतायत तुम्हाला यायचं आहे का? ते म्हणले नको, मी परीक्षितला सांभाळतो म्हणतो, सगळ्यांनी जाऊन काय करायचं आहे, बसा घरी. कृपाचार्य मात्र वनात गेले नाहीत, त्यांना देहचे मोह इतका आहे, राज्याचा मोह आहे. ते म्हणले मी गेलो तर परीक्षिताला कोण शिकवणार, म्हणून ते थांबले, बाकीचे निघाले. असं शुक महामुनी सांगतायत. राजा परीक्षितला असं म्हणतायत की हरिचरण सेवा केल्याने मनुष्य स्वधर्मानुष्ठान करून सुद्धा काहीच प्राप्त करू शकत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी ईश गुणवर्णन आहे ना, ते तपाचं, श्रवणाचं, त्यागाचं, अध्यानाचं, ज्ञानाचं आणि ध्यानाचं अचूक फळ आहे. म्हणून शुक महामुनी सांगतायत जे जे ज्ञान आपल्याकडे आहे ते प्रवाहित करायला शिका. ते दिल्याने कमी होत नाही, चोरीलाही जात नाही, पण ते ज्ञान प्रवाहित झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी ते रुजतं, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हणतायत देवर्षी नारद म्हणतायत की नारदांना प्रश्न आहे परीक्षितांचा, आणि शुक महामुनी सांगतायत की राजा परीक्षिता, देवर्षी नारदांचा जन्म कसा झाला तेही तुला सांगतो म्हणले. हे देवर्षी नारद आहेत हे बरोबर आहे, हे त्रिखंडात हिंडतात ही गोष्ट खरी आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकच हे फिरतात ही जरी गोष्ट खरी असली तरी नारदांचा पूर्व इतिहास तुला सांगतो. प्रत्येकाला काहीतरी भूतकाळ असतो हे लक्षात ठेवा. व्यासमुनी म्हणतायत प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो ना त्याला आपण जे म्हणतो प्रारब्ध घेऊन आलो, म्हणजे भूतकाळातलं जे जे आपल्याबरोबर येतं त्याने आपलं वर्तमान सुरू होतं, आणि जे आपण उद्योग करून ठेवतो ते भविष्याकरता आपली तरतूद असते, एवढंच लक्षात ठेवा. जे जे आम्ही घेऊन आलो ते भोगण्याकरताच आम्ही इथे आलोय. त्याप्रमाणे देवर्षी नारद जे आहेत ते पूर्वकल्पामध्ये एका वेदवत्तेच्या एका दासीपासून यांचा जन्म झाला. ती दासी जी आहे ना ती म्हटले योगी लोके जे आहेत त्यांची शुश्रूषा करण्याकरता आश्रमात राहत असे, तिच्या पोटी नारदांचा जन्म आहे ही गोष्ट खरी आहे. परंतु आई जे काम करते तेच हे आमचे नारद महर्षी सुद्धा आईच्या बरोबरीने करायला लागले ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून त्यांनी काय झालं तर म्हणले माझं पातक जे आहे ते आपोआप धुतलं गेलं. जे सेवा केली त्या सेवाभावाने माझं पातक नाहीसं झालं ही गोष्ट जरी खरी असली तरी अंतःकरण शुद्ध झालं ही गोष्ट खरी आहे. परंतु अजून रज आणि तमगुण बाकीच होते एवढं लक्षात ठेव. काळ गेला आणि काळाबरोबर माझ्या मातेचं सर्पदंशाने मृत्यू झाला आणि मी तिथनं बाहेर पडल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करत असताना मी कुठे आलो तर वनातनं आणि वन आणि उपवन फिरून बाहेर पडल्यानंतर बद्रिकाश्रमापर्यंत आलो आणि तिथे अश्वत्थ वृक्षाखाली बसल्यानंतर या परमात्म्याची आठवण करायला लागलो, नामस्मरण करायला लागल्यानंतर मात्र रज आणि तम हे दोन्ही गुण माझ्यातनं निघून गेलो. परंतु भगवंतानी मला सांगितलं या जन्मामध्ये तुला मुक्ती नाही, तुला परमगती प्राप्त होणार नाही, नारदा अजून एक जन्म काढावा लागेल. आणि नारद महर्षी म्हणतायत मग मी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून निर्माण झालो. ब्रह्मदेवाची माझ्यावर कृपा झाली आणि भगवंतांचंही झालं आणि मी भगवंतांचा पार्षद झालो आणि भगवंतांच्या हरिकीर्तनाकरता या त्रैलोक्यामध्ये मी फिरतोय असं लक्षात ठेव. या हरीचं सतत मुखामध्ये नामस्मरण आहे आणि म्हणूनच मला कुठेही जायला परवानगी जरी असली तरी मी माझ्या मुखामधनं हरीचं नामस्मरण कधीही सोडलेलं नाही एवढं लक्षात ठेव. ते म्हणतात की मी आईचा एकुलता एक होतो ही गोष्ट खरी आहे, परंतु त्या बंधनात सुद्धा मी राहिलो नाही का अनेक जन्मामध्ये अनेक माता माझ्या होत्या. त्याप्रमाणे या जन्मामधल्या मातेचा संपर्क सुटला, तिचा ऋणानुबंध सुटला, ती तिच्या गतीने गेली आणि मी माझ्या गतीने गेलो आणि भगवंत जे आहेत ते माझ्या हृदयामध्ये प्रगट झाले आणि मग मात्र मला भगवंताने पार्षद म्हणून स्वीकारलं. भगवान श्रीकृष्णाने माझा गौरव केला आणि सांगितलं तुला माझं कधीही विस्मरण होणार नाही. हे नारदांचं वैशिष्ट्य आहे. नारद महर्षी म्हणतायत त्रिखंडात फिरत असताना मात्र व्यासांच्याकडे मी आलो आणि शम्याप्रास आश्रमात आल्यानंतर भगवंतांचे आणि नारद महर्षींचं आणि व्यासांचं बोलणं झाल्यानंतर व्यासाने विचारलं की जे मी भागवत लिहिलंय ते लोकाभिमुख करण्याकरता कुणीतरी मला पाहिजे, तेव्हा हे मी भागवत कुणाच्या हाती सुपूर्त करावं. नारद महर्षींना विचारल्यानंतर नारद महर्षी म्हणतायत शुक महामुनींच्या हातात ते द्या. का
तो कुठल्याही प्रकारचा त्याच्या मनामध्ये निजस्वार्थ नसल्यामुळे तुमचं जे भागवत आहे, भगवंताचं गुणलीला वर्णन आहे ना, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा शुक महामुनी करेल. आणि म्हणून व्यासाने माझ्या हातामध्ये हा भागवत ग्रंथ दिला आणि भागवत धर्माचं प्रचार आणि प्रसार करण्याकरता मला सांगितलं असं नारद महर्षी सांगतायत. व्यासांची आज्ञा. आणि म्हणून मी काय करतोय तर जिथे जिथे भागवत पुराण चालतं तिथे मी आहेच आहे असं नारद महर्षीने सांगून मोकळे झाले. जिथे जिथे भागवत कथा आहे तिथे तिथे मात्र मी आहेच आहे एवढं लक्षात ठेव. शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत की राजा परीक्षिता, तू सर्व या प्रजेचं संरक्षण केलं, पृथ्वीचं पालन केलं, ही गोष्ट खरी आहे. आणि आता पांडवांना सांगून आमचे भगवंत द्वारकेकडे निघाले, ही गोष्ट जरी खरी असली तरी आमच्या पांडवांना जिंचं स्पर्श, भाषण, शयन, आसन, भोजन याच्यामध्ये सातत्याने भगवंताच्याचकडे ज्यांचं चित्त लागलेलं असं जे पांडव आहेत त्यांच्याकडनं अर्जुनाला म्हणतायत भगवंत, अर्जुना माझी द्वारकेकडे जायची वेळ झाली, आता मला द्वारकेकडे पोचवण्याची व्यवस्था कर. तुमचं राज्य झालं, धर्मराज गादीवर बसला, अश्वमेध यज्ञ केला, आता काय करतो म्हणले, मी माझ्याकडेही जातो, माझ्या गावाला जातो, माझ्या राज्यात मला जायला पाहिजे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं मला जायचं. आणि अर्जुन म्हणतायत भगवंता तुम्ही गेल्यावर माझं कसं होणार. भगवंत म्हणतायत प्रत्येकाचा संघ जितका काळ एकमेकाशी असतो तेवढाच काळ तो त्याच्याजवळ राहतो, नंतर त्याच्यापासून तो दुरावतो. मग तो नातेसंबंध असू दे, कर्मसंबंध असू दे, या नातेसंबंधातनं सुद्धा बाहेर जावं लागतं. जेवढा आपला संबंध आहे म्हणजेच आपला संघ एकमेकाबरोबर राहण्याचा जेवढा कालावधी आहे तेवढ्या वेळेस आपण एकमेकाच्या सोबतीने राहतो. नंतर आपण आपापले प्रत्येक जीव स्वतंत्र असल्यामुळे आपापल्या मार्गाने निघून जातात, ही गोष्ट खरी आहे. गेलेलं दुःख होतं, ही गोष्ट खरी आहे. अर्जुन म्हणतायत जेव्हा तुम्हीच गेल्यानंतर आम्ही काय करायचं. भगवंत म्हणतायत तुमच्याकरता थांबतो, ही गोष्ट खरी आहे, पण मलाही माझा संसार आहेच की नाही. भगवंत सांगतायत अर्जुनाला मला माझ्या संसाराकडे बघायला पाहिजे. अरे अर्जुना, मी द्वारकेला जर गेलो नाही तर माझी प्रजा कशी आहे ते बघायला पाहिजे. उग्रसेन राजा ही गोष्ट खरी आहे, वसुदेव देवकी आहे, मला सुद्धा माझ्या आई वडिलांची आठवण येते, मला सुद्धा तिकडे जायला पाहिजे की नाही. अजून थोडे दिवस थांबा, अजून थोडे दिवस जा. अर्जुन सख्य भक्तीत असल्यामुळे भगवंतांना सोडायला तयार नाहीत. पण एक दिवशी ठाम निर्णय भगवंतांनी केला आणि सांगितलं उद्धवा आपल्याला द्वारकेला जायचं. संपलं. भगवंताचा निर्णय हा मानायलाच पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाने मोत्याच्या सरांनी तो रथ विभूषित केला, ही गोष्ट खरी आहे. रत्नदंडांनी युक्त असा शुभ्र छत्र त्याच्यावर अर्जुनाने धरलं आणि उद्धव आणि सात्यकी चौऱ्या ढाळायला लागले आणि भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुराहून निघाले. हस्तिनापुराहून निघाल्यानंतर या जगताची लीलेने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा हा जो परमात्मा आहे तो जात असताना मात्र तिन्ही सांजेच्या वेळेस जो सारथी होता त्याला भगवान श्रीकृष्णाने रथ थांबवायला सांगितलं. सूर्य असाला जातोय म्हणल्यानंतर नदीच्या जवळ रथ थांबव म्हणून सांगितलं भगवंतानी. आणि भगवंत रथाखाली उतरल्यानंतर अर्जुनाने विचारलं आता काय आहे मध्येच. तर अर्जुनाला सांगतायत प्रत्येक जीवाला काहीतरी जे आपल्या जीवन जगला काहीतरी आकार असला पाहिजे. मला संध्याकाळ झाली, तिन्ही सांज झाली, मला संध्या करायला पाहिजे. तिन्ही सांजेला संध्या हे माझं व्रत आहे आणि संध्या करण्याकरता मी थांबलोय. भगवान श्रीकृष्ण सुद्धा तिन्ही ते काय संध्या करत होते, लक्षात ठेवा. सकाळी करत होते, संध्याकाळी करत होते. तेवढं करून रथात बसले आणि म्हणले आता चला. आता हे सगळे निघाल्यानंतर मात्र कित्येक महिने भगवान श्रीकृष्ण द्वारकेच्या बाहेर आहेत आणि कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये भाग घ्यायचा नाही ठरवून बलरामही तीर्थयात्रेला बाहेर पडलेत, विदुरही बाहेर पडलेत. म्हणून भगवान श्रीकृष्णांना द्वारकेमध्ये जायचं आहे. आणि द्वारकेमध्ये येताना मात्र अनेक राज्यामधनं भगवंत गेलेले असताना त्या भगवंताच्या दर्शनाकरता हजारो राजे येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. त्यांना जे दान द्यायचं ते देऊन मोकळे झाले. आणि दान देत असताना भगवंतांनी सांगितलं तुम्ही मला दान देऊ नका. म्हणून आजही तो प्रघात द्वारकेमध्ये पाळला जातो.
म्हणून तेथे कुठलंही जे देऊळ आहे किंवा भगवंताचं जिथे मंदिर आहे ना, तिथे भेटपात्र लिहितात, दानपात्र लिहित नाही. भगवंताला दान देण्या इतके आपण दानी नाही, एवढं लक्षात ठेवा. भेट द्यायची लक्षात ठेवा. म्हणून तिथे भेटपात्र आहे. जे जे आपल्याला द्यायचं आहे ते भगवंताला भेट म्हणून द्यायचं आहे. भेट दिलेल्या वस्तूचं मूल्य ठरवता येत नाही, कारण ते प्रेमाचं असतं, एवढं लक्षात ठेवा. दान हे आपलं किती खिसा गरम आहे बघून आपण ठरवतो, किती जायला यायला लागतील, मग 4 आणे उरतात तेवढेच टाका चला. नाही, भेट ही आनंदाने दिलेली असते, स्वखुशीने दिलेली असते. म्हणून तिथे द्वारकेमध्ये प्रत्येक मंदिरामध्ये भेटपात्र आहे, दानपात्र कुठेही नाही. दान द्यायला नको. आपण एवढे दानी मोठे नाहीत की आपण भगवंतांना दान करावं. म्हणून ते म्हणतायत हे भेटपात्र दिले. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आले. 16,108 पत्नींनी त्यांचं औक्षण केलं आणि भगवंत द्वारकेमध्ये प्रवेशले. बरेच वर्षांनी परत आलेत आणि परत आल्यानंतर मात्र भगवंतांनी पांचजन्याचं शंख वाजवला आणि आपण आल्याची ग्वाही दिली. ही गोष्ट खरी आहे. त्यांच्याकडे येताना त्यांचे जे कुलगुरू आहेत ते दुर्वास मुनी भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला आले. भगवंतांना म्हणले की तुम्हाला जे काम करायचं होतं ते काम झालं. भगवंता आता काय विचार आहे? ऋषींनीच विचारावं भगवंतांना, आता काय विचार, आता काय करणार, आता आराम करणार वाटतं. नाही, भगवंत म्हणतायत आता जी काळगती आहे, आता कलीचा स्पर्श झाला, कलियुगाला प्रारंभ झाला. मला असं वाटतंय की आता निघण्याची वेळ झाली. घ्या, निघण्याची वेळ झाली. भगवंत म्हणतायत अवतार कार्य संपाची वेळ झाली. ही गोष्ट खरी आहे. परंतु ते म्हणतायत की माझं अजूनही काही काम बाकी आहे, त्याच्याकरता काही काळ थांबावं लागेल. भगवंताने सांगितलं, ही गोष्ट खरी आहे. परंतु शुक महामुनी राजा परीक्षिताला सांगतायत की आत्मज्ञानाची जो प्रतीक्षा करतो आणि आत्मज्ञानाचीच जो इच्छा करतो अशाला ते ज्ञान देणारा गुरु प्राप्त होतो. त्या गुरुला नमस्कार करावा. आणि म्हणून शुक महामुनी सांगतायत राजा परीक्षिता, जे ज्ञान ज्याच्याकडनं मिळालं ते तू आपल्या मनामध्ये निश्चित कर आणि त्या मनामध्ये साठवून ठेव असं म्हणतायत. सुत महामुनी म्हणतायत विदुरांनी बाहेर पडलेत, विदुर तीर्थयात्रेला बाहेर पडले, ही गोष्ट खरी आहे. आणि विदुरांनी मैत्रेय ऋषींच्या आश्रमामध्ये आमचे विदुर गेले आणि भगवंतांना सांगतायत. मैत्रेयाला म्हणतायत की मैत्रेया मला असं सांग की माझं जे स्वरूप आहे, स्वस्वरूप आहे, त्याचं ज्ञान मला कसं मिळेल आणि कुठून मिळेल. जिज्ञासा आहे. आणि म्हणून विदुर महर्षी विचारतायत, महात्मा विदुर ज्यांना भगवंतांनी म्हणे ते विदुर विचारतायत की ही जिज्ञासा पूर्ण करण्याकरता काय करू. तेव्हा ते म्हणतायत की आपलं काम झाल्यानंतर त्या जागी फार वेळ थांबू नये आणि आपलं काम झाल्यानंतर इथनं निघून जावं, संन्यासाश्रमाचा स्वीकार करावा आणि वनामध्ये निघून जावं असं विदुरांना मैत्रेय ऋषी सांगतायत. परंतु विदुर म्हणतायत की मला पूर्ण ज्ञान अजून या भगवंताचं झालं नाही. माझं जे मूळ स्वरूप आहे त्याचं ज्ञान मला झालं नाही. त्याला काय करू तेवढंच सांगा. विदुरांना मैत्रेय ऋषी म्हणतायत विदुरा, तुला आत्मज्ञान करून घेण्याकरता आणखीन एका गोष्टीची आवश्यकता आहे. म्हणजे तुझा जो ऋणानुबंध आहे ना तो पाश तुला तोडावा लागेल. म्हणजे काय करू तेवढं सांगा. ते म्हणजे हस्तिनापूरला जा, धृतराष्ट्र आणि गांधारीला सांग की आता तुम्ही उत्तरेकडे हिमालयाकडे निघून जा. आता हे राज्य सोडून निघून जा, बस झालं. इथनं निघून जाणं हेच तुमचं इथे कर्तव्य राहिलंय, तेवढंच कर्तव्य पार पाडा. आणि म्हणून हे विदुराचा निरोप घेऊन आमचे विदुर महात्मा विदुर आहेत ते धृतराष्ट्राकडे आले आणि सांगितलं, धृतराष्ट्रा, मैत्रेय ऋषींनी सांगितलंय आता या जगाचा, या जगतातल्या वस्तूंचा मोह आता बाजूला टाक आणि त्याच्यापासून मन निवृत्त कर आणि चित्त शांत करून अवतेकडे हिमालयाकडे गमन कर. म्हणले तीच तुझी आता शेवटचा कालावधी आहे. लक्षात ठेवा, मृत्यू यायचा तेव्हा येईल, पण इथनं बाहेर पड. जोपर्यंत तू इथे आहेस तोपर्यंत इथला मोह तुला सोडवणार नाही. म्हणून ते म्हणतायत तू इथनं बाहेर पड असं म्हणतायत. आणि म्हणून ते म्हणतायत मनुष्याच्या जीवनामध्ये संयोग आणि वियोग या दोन्ही गोष्टी भगवंताधिष्ठित आहेत. लक्षात ठेवा, संयोग आणि वियोग
या दोन्ही गोष्टी भगवंताधिष्ठित आहे एवढं लक्षात ठेवा. ते म्हणतात हेच, यालाच काय म्हणतात, भगवंताची काळसत्ता. काळसत्ता याचाच अर्थ असा, आमच्या डोळ्यासमोर काही लोक जातात, काही लोक राहिलेली असतात, काही वेळा आपण निघून जातो, लोक मागे राहतात. म्हणून संग आणि विसंग या दोन्ही गोष्टी काळाच्या अधीन आहे. भगवंत ही त्याची सत्ता आहे, लक्षात ठेवा. भगवंतांचं सगळ्यात मोठी शक्ती कुठली, तर काळसत्ता आहे एवढं लक्षात ठेवा. काळामुळेच आपण बांधले गेलो जातो, एकमेकाच्या संघाने बांधले जातो आणि एकमेकापासून दुरावणारंही काम तेच होतं एवढं लक्षात ठेवा. ते म्हणतात विदुराने धृतराष्ट्र गांधारीला सांगितलं, आणि हे सहस्रस्तोत्र नावाचं जे नदी आहे तिथपर्यंत आमचे धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर हे तिथपर्यंत जाऊन पोचले. तिथे गेल्यानंतर तीर्थावर त्यांनी स्नान केलं आणि त्याचबरोबर अन्न बाजूला केलं. नुसत्या पाण्यावर ते 5 दिवस राहिले. 5 दिवस झाल्यानंतर मात्र पाणीही त्यांनी घ्यायचं सोडून दिलं आणि मौनामध्ये गेले आणि मनामध्ये आणि बुद्धीमध्ये लय केला आमच्या धृतराष्ट्राने आणि धृतराष्ट्रांचं देहत्याग करून ते मोकळे झाले. त्यांना उत्तम गती प्राप्त झाली. त्यांच्या मागोमाग गांधारीही गेली, ही गोष्ट खरी आहे. आणि आमचे विदुरही प्रवासपट्टमपर्यंत आले, प्रवास तीर्थावर आले आणि विदुरानेही आपला देहत्याग केला. कौरवांच्या बरोबर असताना, कौरवांच्या बरोबर असताना हे मागे राहिलेल्याने सुद्धा आपला देह त्यागून निघून गेले, काम झालं निघून गेले. म्हणून संग आणि विसंग या दोन्ही भगवंताच्या अधीन आहेत एवढं लक्षात ठेवा. भगवंत म्हणतायत की आता मात्र हा जो कली आहे त्याचं कलीचं साम्राज्य निर्माण झालं म्हणतायत. म्हणजे नेमकं काय, तर परीक्षित राजाला शुक महामुनी सांगतायत, या राजा परीक्षिताने रामाप्रमाणे नीती नियमाप्रमाणे राज्य करायला सुरुवात केली. ही गोष्ट जरी खरी असली तरी मात्र तिथे अपशकुनाला सुरुवात झाली आणि मग काय झालं, त्याच्या घोर कलियुगाचा प्रारंभाचा परिणाम असा झाला की आईवडिलांना पोषणारा पुत्रच त्यांना घराबाहेर काढू लागला. लोक संपत्तीचा अनाठाही विक्रय करायला लागला. बाप जो आहे तो मुलींचा विक्रय करायला लागला. म्हणजेच माणसाची मानसिकता बदलून गेली आणि धन म्हणजेच फक्त लक्ष्मी 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 हाच सगळ्यांचा उद्देश झाला. तो कुठल्याही मार्गाने जरी धन मिळण्याचं असेल तर मिळवण्याचा मनुष्य प्रयत्न करू लागला. हा आधर्मिक स्वभाव जो आहे तो मात्र या समाजामध्ये वाढायला लागला. आणि म्हणून द्वारकेमध्ये जे अर्जुन गेलेले होते भगवंतांना पोस्त करायला, ते काही काळ राहिले, ही गोष्ट खरी आहे. आणि अर्जुन मात्र द्वारकेहून परत आले. त्यांचा चेहरा म्लान झालेला होता. आणि धर्मराजांनी आमच्या अर्जुनाला विचारलं की श्रीकृष्ण आणि रामाच्या राज्यामध्ये स्वजन सुखी आहेत ना. आमच्या अर्जुनाला हुंका फुटला, रडू लागला, मस्तक जमिनीवर आपटू लागला. आणि आमच्या धर्मराजांना सांगतायत की जेव्हा श्रीकृष्ण निजधामाला निघून गेले तेव्हा सर्व काही संपलं. धर्मराजा, आपलं सत्व निघून गेलं. ते म्हणतायत रथ जो आहे तो तसाच होता. मी जो रथी आहे अर्जुन तोही तसा आहे. पण या रथाचा जो सारथी आहे भगवान श्रीकृष्ण, तो निजधामाला निघून गेल्यानंतर मी कसा झालो, श्रेयहीन झालो, तेजहीन झालो. या देहामधनं चैतन्य निघून गेल्यानंतर देहाचे अवयव जरी सगळे दिसत असले तरी एकही कर्मात नसतात, कर्मप्रवृत्त होत नाहीत. त्यालाच आपण काय म्हणतो, मरण. हा परमात्मा जो आहे या देहामध्ये जो राहतो तो निसंग आहे, एवढी गोष्ट खरी आहे. पण या देहामधनं तो निघून गेल्यानंतर मागे असं काहीच राहत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याप्रमाणे अर्जुन म्हणतायत की मला काहीच आता सुचत नाही, कृष्णाशिवाय मला सगळं सुनं वाटायला लागलंय. सुतमा म्हणतात की कृष्ण वियोगाने अर्जुन खचून गेला. तो म्हणले मी धनुर्धारी असं म्हणत होतो, अनेक विजय मी प्राप्त केले, पण ते भगवान श्रीकृष्णाच्या आधाराने केले. आता भगवान श्रीकृष्णच गेल्यावर माझ्यामधलं शौर्य सुद्धा गलित गात्र झालं, एवढी गोष्ट खरी आहे. मी आता धनुर्धारी राहिलोच नाही, सगळं तेज माझं भगवंत घेऊन गेले. माझे आत्मबंधू आहेत आणि त्यांनी जाताना माझं सर्वस्व घेऊन गेले. आता मी कसा झालो म्हणले.
निष्प्राण झालेलो आहे. अर्जुन म्हणतायत देव निघून गेल्यानंतर या अर्जुनामध्ये काहीही राहिलं नाही. धर्मराजाने अर्जुनाला विचारलं, अर्जुना, भगवंत जर निजधामाला गेलेले असतील, क्रीडा मात्र ज्यांनी लीला मात्र ज्यांनी देह धारण केला ते निघून गेले असतील, तर आपल्याला सुद्धा या राज्याचा मोह पडता कामा नये. धर्मराजाने विचार मांडला. अर्जुनाने संमती दिली आणि परीक्षित राजाला मात्र राजगादीवर बसवलं आणि सांगितलं, धर्मराज आणि चारी भाते आणि द्रौपदी हे सर्वजण हिमालयाकडे निघाले का? आता आपलं देह त्यागा करता भगवंताकडे जाण्याचा निश्चय, भगवंताचं मनामध्ये स्मरण आहे हिमालयाकडे. हे सगळेजण निघून गेले. परीक्षित राजाला गादीवर बसवलं, आपलं कर्म पूर्ण केलं आणि त्याच्यातनं बाहेर होणं म्हणून कर्म करावं आणि कर्मापासून दूर राहणावं आणि कर्मफळापासून निश्चितपणे बाजूला होणं नैष्म सिद्धी. शुक महामुनी सांगतायत, जे जे आपण केलं, जे जे आपण करत जातो, जे जे आपण मिळवतो त्याच्यातनं आपलं मन बाहेर निघतं केवळ अशक्य असतं एवढं या ठेवा. आणि म्हणून जे जे ज्याला ज्याला मी माझं माझं म्हणत असतो ते सगळं काळाच्या अधीन हे जेव्हा कळायला लागेल तेव्हा जर हे सर्व राहील पण मी नसेल तर त्याचा मला काहीही उपयोग नाही हे जेव्हा कळेल. आणि इथे मी आलोय याचाच अर्थ असा, मला इथनं जायचं हे निश्चिती जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला असं वाटेल ज्याच्याकडे जायचं त्याचं स्मरण करावं. हरीचं स्मरण करण्याचं कारण त्याच्याकडे जायचंय, त्याची आठवण करावी. आपण जे जे जमवलंय, जे जे सांभाळलंय ते सगळंच्या सगळं इथे राहणार आहे आणि इथे राहिलेलं आपल्याला एकही गोष्ट बरोबर नेता येणार नाही. पसायदार म्हणतो, आता विश्वात्म हे देव येणे वागेजने तोषावे, तोषोनीमध्ये द्यावे पसायदार. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, गिरुतांचे तिमिर जाव, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी या, वर्षत सकळ मंगल ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता, चला कल्पतरूंचे आर चेतना चिंतामणीचे जे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होते, किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणे तिन्ही बौके, भजिदो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी ये, विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजे, तेच म्हणे श्री विश्वेश्वरराव, हा होईल दान पसाव, येणेवरे ज्ञानदेव सुखी आजावा. कुंडली गवरजा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.